वळूया पुढील राजकीय बातमीकडे। राज ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा यू टर्न घेतलेला आहे। मराठी भाषेच्या मुद्द्यावर छेडलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं। मात्र हे आंदोलन स्थगित करण्यामागची वेळ का आलेली आहे, त्याचं नेमकं कारण काय आणि राज ठाकरेंनी या आधी देखील कधी कधी यू टर्न घेतले होते, पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये। मुख्यमंत्र्यांचा इशारा, राज ठाकरेंचा यू टर्न। भाजपच्या सोयीसाठी ठाकरेंची माघार। मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन स्थगित। इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा आदेश मिळाला आणि मनसे कार्यकर्त्यांनी सरकारी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा आग्रह धरत आक्रमक आंदोलन केलं। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा यू टर्न घेतलाय। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही। तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही। पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बँका आणि इतर कार्यालयात जाऊन मनसे स्टाईल आंदोलनही केलं। मात्र बँकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनसेलाच इशारा दिला। त्यामुळे अवघ्या 6 दिवसातच राज ठाकरेंनी पुन्हा यू टर्न घेतलाय। आंदोलनातून मराठीचा आग्रह धरण्यातून मनसेची संघटनात्मक ताकद दिसली। जनतेचा मराठीचा आग्रह धरावा, मात्र मराठी समाजानंच कच खाल्ली तर आंदोलन कशासाठी? तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर आरबीआयच्या नियमाची अंमलबजावणी का नाही? तुम्ही बँका आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही। महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, मात्र या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका। राज ठाकरेंनी पहिल्यांदाच यू टर्न घेतलेला नाही। याआधीही राज ठाकरेंची भूमिका धरसोड वृत्तीचीच होती, हे दिसतंय। 2007 मनसेच्या स्थापनेनंतर मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका। 2008 उत्तर भारतीयांना मारहाण करत आंदोलन, मात्र पुढे हा विषय थंड बसत्यात। 2014 टोल विरोधी मोहीम राबवत टोल नाक्यांची तोडफोड, पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीनंतर यू टर्न। 2013 गुजरात दौरा करत मोदींना पाठिंबा, मात्र 2019 मध्ये मोदींवर आक्रमक टीका। 2022 भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक आंदोलन, मात्र पुढे हा विषय थंड बसत्यात। 2024 लोकसभेला मोदींना बिनशर्त पाठिंबा, विधानसभेला विरोधात भूमिका। मनसेनं अनेक मुद्द्यावर आक्रमक आंदोलनं केली, त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसून आले, मात्र ही आंदोलन तडीस गेल्याचं काही दिसत नाही। आताही राज ठाकरेंनी मराठी भाषेचा आग्रह धरणारं आंदोलन स्थगित केलंय, मात्र हे भाजपच्या सोयीसाठी की मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याच्या भीतीतून याची चर्चा रंगू लागली। ब्युरो रिपोर्ट, साम।